ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। आई वडिलांचा प्रत्येक श्वास अमूल्य आहे। डॉक्टर वसंत हंकारे। आई वडिलांवर शेवटच्या श्वासापर्यंत जीव ओतून प्रेम करा। आज ते जिवंत असताना त्यांचा हात हातात घ्या, त्यांच्या डोळ्यात पाहून प्रेम व्यक्त करा, कारण एकदा आई वडील आपल्यातून निघून गेले की भिंतीवरचा फोटो कधीच आपल्यावर जीव लावायला येत नाही। हे कटू सत्य प्रत्येकाने मनाशी पक्क करून घ्यावं, असे अश्रूंना वाट करून देणारे विचार सुप्रसिद्ध व्याख्याते डॉक्टर वसंत हंकारे यांनी व्यक्त केले। तारदाळ येथे श्री बळीराजा कृषी विज्ञान मंडळाच्या वतीने आयोजित आपला धर्म, आपला समाज, आपली संस्कृती, आपले आई वडील या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते। शनिवार रात्री 8 वाजता चांदणी चौक येथे झालेल्या या कार्यक्रमाने उपस्थितांच्या मनाला खोलवर स्पर्श केला। डॉक्टर हंकारे म्हणाले, मुला-मुलींच्या आयुष्यात खरा देव म्हणजे वडील आणि खरी देवी म्हणजे आई। या देवतेची पूजा म्हणजे त्यांचा सन्मान, त्यांचे ऐकणे आणि त्यांच्या भावना जपणे होय। आजच्या धकाधकीच्या जीवनात आपण आपल्या आई-वडिलांना समजून घेणंच विसरलो आहोत। आपल्या एखाद्या चुकीच्या वर्तनामुळे आई-वडिलांची मान समाजात खाली जाईल असे कृत्य आपल्या हातून घडू नये, अशी त्यांनी कळकळीची विनंती केली। तुम्ही IPL मधील प्रत्येक धाव मोजता, प्रत्येक आकडा लक्षात ठेवता, पण ज्या आई वडिलांनी आपल्यासाठी आयुष्यभर घाम गाळला, रस्त्यावरची धूळ अंगावर घेतली, संकटाशी झुंज देत आपल्याला घडवलं, त्या आई वडिलांनी आपल्या जीवनासाठी किती रण काढले याचा हिशोब तुम्ही कधी लावणार, असा भावनिक सवाल त्यांनी उपस्थित केला। लहानपणी आई वडिलांचे प्रेम स्वर्गासारखे वाटत होते, मात्र मोठे होताच आम्ही स्वतंत्र आहोत या गैरसमजामुळे आय हेट यू मम्मी पप्पा अशी बोचरी वाक्ये मुलांच्या तोंडून निघू लागली आहेत। ही आजची सर्वात मोठी शोकांतिका असल्याचे त्यांनी सांगितले। हे व्याख्यान केवळ भाषण नसून प्रत्येकासाठी आत्मपरीक्षणाचा आरसा आहे। या विचारातून तुमचे हरवलेले आई वडील तुम्हाला पुन्हा मिळतील आणि तुमच्या जीवनाला नवी दिशा मिळेल, असा विश्वास डॉक्टर हंकारे यांनी व्यक्त केला। या भावस्पर्शी कार्यक्रमास हातकणंगले विधानसभेचे आमदार अशोकराव माने, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रसाद खोबरे, सरपंच पल्लवी पोवार, उपसरपंच राणी शिंदे, खोतवाडीचे सरपंच विशाल कुंभार, बाबासू महाजन, अंजना शिंदे, ग्रामपंचायत सदस्या तसेच तारदाळ, खोतवाडी परिसरातील सर्व शाळांमधील विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रियंका खोबरे यांनी केलं, तर आभार सचिन पोवार यांनी मानले। महानकर न्यूजसाठी बसगोंडा कडेमणी, तारदाळ।